नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते। तर मित्रांनो, आता सध्या आपल्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये गाजलेली एक योजना आहे, ती आहे फ्री वॉशिंग मशीन योजना। तर खरंच सरकार या योजनेअंतर्गत फ्री वॉशिंग मशीन देतंय का, त्यासंबंधीची संपूर्ण माहिती, त्याचं ॲप्लिकेशन फॉर्म, कागदपत्रे आणि जे पात्रता वगैरे सर्व संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून असे माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला पोहोचत राहतील। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहूयात योजनेचे फायदे कोणकोणते आहेत। तर सर्व पात्र महिलांना मोफत वॉशिंग मशीन दिले जाणार आहे या योजनेअंतर्गत। त्याचप्रमाणे या ठिकाणी 50,000 वॉशिंग मशीन वितरित केल्या जातील असं लिहिलेलं आहे। तर महिलांना घरगुती कामामध्ये यामुळे मदत होणार आहे। वा, सरकार किती काळजी घेत आहे घरगुती महिलांचं या ठिकाणी दिसून येत आहे। तर या योजनेचा फायदा प्रामुख्याने जे BPL म्हणजे गरीब रेषेखालील, गरीब म्हणजे दारिद्र्य रेषेखालील म्हणायचं यांना, तर गरीब रेषेखालील जे BPL कुटुंबातील ज्या महिला आहेत, विधवा आहेत, डिसेबल्ड म्हणजे अपंग जे आहेत, त्या महिलांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाते। अशा ठिकाणी याची जी माहिती आहे ती दिलेली आहे। याची जी पात्रता सांगण्यात येते ती म्हणजे 20 ते 40 वर्षादरम्यानचे लाभार्थी महिला या ठिकाणी करू शकणार आहेत। कौटुंबिक उत्पन्न 1.20 लाख एवढं, याच्यापेक्षा जास्त असू नये। काय तयार केलंय भारी। EPFO जे सरकारी गव्हर्नमेंट नोकरदार आहेत ते लाभ घेऊ शकत नाहीत याचा, असं दिलेलं आहे याच्यामध्ये। आणि BOCW बोर्डामध्ये नोंदणीकृत महिला योजनेसाठी पात्र असणार आहेत। तर अशा प्रकारचं जे आहे ते इलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्यांनी पात्रतेची ज्या अटी आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणखी काय दिलंय या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की याचे डॉक्युमेंट सुद्धा तयार केलेले आहेत मस्तपैकी, आणि ते या ठिकाणी लिस्ट केलेले आहेत, तुम्ही पाहू शकत आहात। मी काही वाचणार नाही। आता आपण डायरेक्ट जी अर्ज प्रक्रिया आहे, अर्ज प्रक्रिया या ठिकाणी पाहणार आहोत। काय अर्ज प्रक्रिया आहे याची, तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकत आहात की याची जी अर्ज प्रक्रिया आहे, इथं एक वेबसाईट दिलेली आहे eKutir.gujarat.gov.in। ज्यानं वेबसाईटचं नाव लिहिलेलं आहे त्याला गुजरातची स्पेलिंग सुद्धा येत नाही। तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी योजना आहे ती आता गुजरात गव्हर्नमेंट या ठिकाणी राबवताना आपल्याला इथं दिसून येत आहे। तर मस्त लिहिलंय हे। तर अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती सध्या म्हणजे पाहायला मिळत आहेत। आणि गुजरात गव्हर्नमेंट, निदान ते इंडिया गव्हर्नमेंट लिहिलं असतं तर बरं झालं असतं, कारण की महाराष्ट्र सरकारचे गुजरात गव्हर्नमेंट कसं योजना राबवल हे मला तर काही कळत नाहीये। अशा प्रकारचं जे आहे ते एक पोस्ट तयार करून या ठिकाणी व्हिडिओ सध्या बनवत आहेत आणि ते व्हिडिओजला भरपूर व्ह्यूज देखील येत आहेत। आणि जे आपल्या महाराष्ट्राची जनता आहे ती त्याच्या मागं वाहत चाललेली आहे, त्याच्यामुळे मी खास करून हा व्हिडिओ बनवलाय। तर अशा प्रकारची या ठिकाणी कुठलीही योजना नाही, महिलांना कोणीही या ठिकाणी फ्रीमध्ये वॉशिंग मशीन पुरवत नाही। सरकारकडे आपल्या एवढे पैसे नाहीत की फ्रीमध्ये वॉशिंग मशीन देतील। तर मित्रांनो, अशा फसव्या योजनांपासून सावध राहा, अशी कुठलीही योजना नाही। आणि तुम्ही या संबंधीचे जे अपडेट आहेत की फॉर्म कसा भरायचा, काय असल्या गोष्टी अजिबात सर्च करू नका, कारण की ही योजना पूर्णपणे फेक आहे। ही योजना पूर्णपणे फेक आहे, अशा कुठलीही योजना नाही, तुम्ही अशा गोष्टी सर्च करू नका। आणि जर तुम्ही सर्च केला तर हे लोक तुम्हाला फसवत राहतील। तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण